हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 39. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर त्यापैकी पहिलं नॉलेज चेक आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर इथे क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा आपल्याला पहिल्या नॉलेज चेकसाठी बघा जिओग्राफी लेसन या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक पाहायचं आहे. त्यानंतर बघा पहिलं नॉलेज चेक आपल्याला पार्टनरिंग विथ AI इन व्हिडिओ AI या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा आणि त्याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डस इन व्हिडिओ AI असिस्ट इन व्हिडिओ क्रिएशन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बाय जनरेटिंग व्हिडिओ फ्रॉम टेक्स्ट आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट मेक इन व्हिडिओ AI व्हिडिओ जनरेशन प्रोसेस इफिशियंट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा प्रीसेट टेम्पलेट अँड ॲटोमेशन आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला इथे पार्टनरिंग विथ AI या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा आणि यामध्ये बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा. त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये एकच प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ द अनफिल्ड लेंडिंग इंटरफेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सिम्प्लिफाईंग अँड स्पीडिंग अप लोन अप्रूव्हल आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या नॉलेज चेकसाठी बघा आपल्याला पार्टनरिंग विथ AI या ॲरोवर इथे क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर बघा तिसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI ग्लायडर AI या ॲरोवर इथे क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज ग्लायडर AI इन्हॅन्स हायरिंग ॲक्युरेसी ड्युरिंग कॅन्डिडेट असेसमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर अ रँकिंग रिझ्यूम बेस्ड ऑन अ प्री डिफाईन्ड स्किल्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच AI ड्रायव्हर प्रोसेस इज बिंग डेमॉन्स्ट्रेटेड इन दिस इमेज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, ऑटोमॅट रिझ्यूम स्क्रीनिंग. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंही नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा आणि हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा चौथ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हेन यू इन्सर्ट अ टेक्स्ट बॉक्स और पिक्चर इन अ स्लाइड, अ टॅब और अ पेन ओपन ऑन द राईट हँड साइड ऑफ द प्रेझेंटेशन, व्हॉट इज इट कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर द डिझायनर टॅब और पेन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड इज अ हिस्ट्री टीचर ॲज इट हर फर्स्ट टीचिंग जॉब. शी नीड्स युअर हेल्प इन अंडरस्टँडिंग हाऊ टू टेक और प्लॅन टू नेक्स्ट क्लास. व्हॉट विल यू सजेस्ट हर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, क्रिएट अ लेसन प्लॅन और प्लॅनर. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि नंतर बघा आपल्याला सिम्युलेशन्सचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सिम्युलेशनचे 2च प्रश्न आहे. PowerPoint provide many more themes to the users and you can choose the theme you like. Now apply the medicine theme to the given presentation म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे, तर कशा प्रकारे सोडवायचं आहे इथून स्टार्ट करा पहिले. तर आपल्याला मेडिसन नावाची थीम त्याला अप्लाय करायची आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन टॅबमध्ये जा.
त्यानंतर इथे मोर बटनावर क्लिक करायचं आहे. मोर बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातून आपल्याला मेडिसन नावाची थीम घेण्यासाठी या ऑप्शन्सवर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट झालेलं आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा रीडेबल फॉन्ट साइज अँड फॉन्ट कलर कॅन अट्रॅक्ट द रीडर्स अटेन्शन. नाव यू आर वर्किंग ऑन अ प्रेझेंटेशन अँड यू वॉन्ट टू चेंज द फॉन्ट साइज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. व्हॉट आर वर्ल्ड मॅप टू 51 म्हणत आहे. तर याची साईज आपल्याला 51 करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला साईज 51 करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. नंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर यातून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा. टेक अ लुक ॲट द इमेज. व्हॉट डज दिस डिझायनर प्लेन हेल्प अर युजर विथ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर धिस फीचर हेल्प यू कस्टमाइज अँड डिझाईन युअर स्लाइड स्मार्टली आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल हेल्प यू इनक्रीज द फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट इन युअर प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू कॅन मूव्ह और शिफ्ट अ स्लाइड इन MS PowerPoint बाय जस्ट पिकिंग अँड ड्रॉपिंग इट विथ द माऊस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ट्रू आहे. ट्रूवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर युअर फ्रेंड वांट टू प्लेस अ लिस्ट ऑफ वेरियस टाइप्स ऑफ मॅप्स इन अँड ऑर्गनाइज मॅनर. हिज प्रेझेंटेशन इज अ लेसन प्लॅनर. विच ऑप्शन डू यू थिंक वोल बी सुटेबल फॉर हिम टू लिस्ट द मॅप्स ऑन अ सिंगल स्लाइड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. टेबल आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. In the display presentation, select the table given in slide number 3. Apply the table style of your choice and change its cell shading color to red using table tools. Design tab styles table group म्हटलेला आहे. तर यासाठी बघा स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. तर स्लाइड क्रमांक 3 ला सिलेक्शन करा. त्यानंतर आपल्याला या टेबलला सिलेक्शन करायचं आहे पूर्ण. त्यानंतर आपल्याला टेबलचा शेडिंग कलर कोणता घ्यायचा आहे. तर त्यासाठी डिझाईन टॅबवर जा. शेडिंगवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला रेड कलर घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ पिक्चर ऑफ युअर चॉईस फ्रॉम युअर डेस्कटॉप युझिंग इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप अँड पिक्चर म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा. पिक्चरवर जायचं आहे. डेस्कटॉपवर जे पिक्चर असेल त्याला सिलेक्शन करा आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे इमेज कोणतीही घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड युझिंग इन्सर्ट टॅब न्यू स्लाइड म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला न्यू स्लाइडवर जा आणि त्यानंतर इथे ब्लँक स्लाइडवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे यामधून. In the display presentation, insert the picture of your choice
फ्रॉम युअर डेस्कटॉप युझिंग इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप अँड पिक्चर म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला पिक्चर टाकण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चरवर क्लिक करा, कोणताही एक पिक्चर घ्यायचा आहे यामधून आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता एक पिक्चर घेतलेला आहे आपण डेस्कटॉपवरचा आणि त्यानंतर सबमिट करा. तर शेवटचा प्रश्न लावायचा आहे. In the display presentation, insert the text box and enter the text proof hubs using insert tab text group म्हणत आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा, टेक्स्ट बॉक्सवर जायचं आहे आणि याच्यातनी एक टेक्स्ट बॉक्स ड्रॅग करून इथे काढायचा आहे अशा प्रकारे आणि त्यामध्ये बघा आपल्याला प्रूफ हब्स हे नाव टाईप करायचं आहे. तर पी कॅपिटल आहे, बाकीचं सर्व स्मॉल टाईप करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पाहू शकता आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आपल्याला गाइडेड डू इट युअरसेल्फ झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, When Kavita sends a Diwali greeting image to her friend via a messaging app, the data transmission involves several steps based on your reading. Which two statement accurately describe this process म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 4 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. Which protocol help in secure and reliable communication over the internet म्हणत आहे. तर याचं उत्तर HTTPS आहे. Select the activities that require a fast internet connection and high bandwidth of better performance म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 3 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट हॅपन ड्युरिंग डाटा ट्रान्समिशन इन कम्प्युटर नेटवर्क, चूज द करेक्ट ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 2 आणि 3 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. Two classmates are sitting next to each other in the school canteen. They want to share project photos from one phone to another without using mobile data or the internet. Which two short range technologies can they use म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ब्लूटूथ अँड नियर फील्ड कम्युनिकेशन आहे. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. द स्कूल प्रिन्सिपल क्लिक सेंड टू डिस्ट्रीब्यूट द ॲन्युअल स्पोर्ट डे शेड्यूल टू ऑल पॅरेंट्स विया ईमेल. अ मेसेज पॉप्स अप यू सेईंग प्रोटोकॉल कनेक्शन फेल. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोकॉल इज कॉझिंग द इश्यू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे SCMTP. 7 नेक्स्टवर क्लिक करा. रोहित opens his school's website to read an online notice and then download a large PDF file of his new syllabus to his computer. Which two protocol are mainly used to access the web page and download the file म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर HTTP आहे आणि त्यानंतर FTP आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. A software company need highly stable high speed connectivity for 50 employees working simultaneously on cloud computing. Why should they invest in a fiber optic broadband service instead of using a standard mobile hotspot म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. राहुल इज वॉचिंग अ लाईव्ह क्रिकेट मॅच ऑन हिज फोन इन HD. द व्हिडिओ कीप्स फ्रीजिंग अँड बफरिंग बेस्ड ऑन द concept of bandwidth. What is the best immediate solution to watch without interruption if he cannot change his network म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. दिव्या इज युझिंग हर फादर्स स्मार्टफोन टू पे द इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईन टू इन्शुअर हर फायनान्शियल डिटेल आर सेफ फ्रॉम हॅकर्स. विच प्रोटोकॉल शोल्ड शी चेक फॉर इन द वेबसाईट ॲड्रेस बार म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर HTTPS आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सेशन 39 कम्प्लिटली सोडवायचं आहे.